1500-2100 शेवटी सरकारने ठरवलं तर कालांतराने ते होणारच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. 1500ची स्कीम ही राज्याला कुठंतरी आर्थिक व्यवस्थेला खपाट्याला नेणारी आहे. मग तुम्ही 3000ची स्कीम कुठल्या कॅल्क्युलेशनने ठेवली होती? मला असं वाटतं की रेपिटेटेडली हा प्रश्न फार वेळा मीडियाच्या माध्यमातून सुद्धा विचारला गेला आणि ज्याचा उल्लेख आता विचारण्याचं कारण आहे शेवटचे 2 दिवस आहेत आणि साधारणपणे अर्थसंकल्प सादर केल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, मंत्री म्हणून विभागाचे मी असेल, आम्ही सगळ्यांनीच या गोष्टीचा उल्लेख केला की आमच्या वचननाम्यामध्ये किंवा जाहीरनाम्यामध्ये आम्ही 2100चं निश्चितपणाने त्या ठिकाणी वचन हे दिलेलं आहे. आणि मुळात पहिली गोष्ट म्हणजे ही योजना यशस्वीरित्या राबवणं हे प्रथम तर प्राधान्य विभाग किंवा सरकार म्हणून आम्ही ठेवलं. आणि